छान आपला पाटवडीचा रस्सा आणि पाटवडी झालेली आहे। नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर्स, कमेंट्स करणाऱ्या सर्व सबस्क्रायबर परिवारचे कसे आहात? मजेत ना? मजेत आणि निरोगी असायलाच पाहिजे। चला तर मग आज आपण पाटवडी बनवूया। आज आपण चणा डाळीच्या पिठाची पाटवडी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी 3 ते 4 मिरच्या आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे आणि 1 वाटी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तशी जिरे मोहरी टाकणार आहोत आणि आपण जे पेस्ट केलेली लसूण आणि मिरचीची ती मी आता याच्यामध्ये टाकणार आहोत। त्याच्यामध्ये आपण आता अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत। चवीनुसार मीठ टाकलेले आहे। याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे। नंतर त्याच्यामध्ये आपण चणा डाळीचं पीठ थोडंसं करून असं टाकणार आहोत की जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळी नाही व्हायला पाहिजे। याच्यामध्ये असं थोडंसं करून असं चणा डाळीचं पीठ टाकणार आहे। छान असं आपण बारीक गॅसवरती हे पीठ शिजवून घेणार आहोत। 5 ते 10 मिनिटं मी हे पीठ जे आहे हे वाफेवर शिजवून घेणार आहे। त्याच्यानंतर मी एक ताट घेतलेलं आहे, त्याला आपण तेल लावणार आहोत। तेल लावल्यानंतर जे पीठ शिजलेलं आहे ते याच्यावर टाकून आपण असं थापटवडी बनवणार आहोत। हे जे पीठ आहे ना, हे 5-10 मिनिटं आपण असं वाफेवर शिजवलं ना, ते असं हाताला चिकटलं नाही पाहिजे बघा। हाताला माझ्या अजिबात। इथे मी ताटाला तेल लावलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जे शिजवलेलं पीठ आहे ते आपण इथे काढून घेऊया। कढईला जे पीठ चिटकलेलं असतं त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता आपण त्याचा रस्सा पण बनवणार आहोत। आणि इथे मी जे आहे ना, वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, ते हाताला लावून ही जी वडी आहे ना, थापटवडी अशी बनवणार आहे। मासवडी ही सगळ्यांना तर माहितीच असेल। मासवडीचीच ही छोटी बहीण आहे पाटवडी। छान अशी आपली ही पाटवडी झालेली आहे। आता ह्या पाटवडीवरती टाकण्यासाठी मी इथे थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडीशी खसखस घेतलेली आहे। त्यावरती आता थोडीशी खसखस टाकलेली आहे। किसून घेतलेलं खोबरं टाकतेय। किसून घेतलेलं हे मी खोबरं टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे। नंतर मी ते पटकन आणि छान अशी आपली झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर इथे मी अशा छानशा वड्या बनवून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा की माझी पाटवडी कशी झालेली आहे।